नमस्कार, मी मनोज भोयर. जेम विशेष मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. जेम विशेष मध्ये काही महत्त्वाच्या बातम्यांचा आपण तपशिलात आढावा घेणार आहोत. पाहूयात आधी बातम्या कोणत्या आहेत ज्याचा तपशिलात आपण आढावा या महत्त्वाच्या जेम विशेष मध्ये घेणार आहोत. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं घेतलेल्या माघारीनंतर तालिबानी अधिकच आक्रमक झालेत. दुसरी बातमी आहे, संसदेचं अधिवेशन संपलं असलं तरी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामधील संघर्ष संपताना दिसत नाहीये. तिसरी बातमी आहे, मुंबईत लसीकरणात 64% घट झाली आहे. पालिकेला 10 ऑगस्ट पर्यंत केवळ मिळाल्या 1,49,000 मात्रा. चौथी महत्त्वाची बातमी आहे, पंतप्रधान मोदींनी साधला आत्मनिर्भर महिलांशी संवाद. महिला बचत गटाच्या सदस्यांशी त्यांनी संवाद साधला. यानंतरची बातमी आहे, मराठवाड्यातील ऐतिहासिक स्थळांची दुरवस्था झाली आहे. इतिहासाचा वारसा नामशेष होण्याच्या मार्गावर असताना मराठवाडा प्राचीन वस्तू संवर्धन समितीची स्थापना झाली आहे. आणि आणखी याच्या जोडीला एक बातमी आहे, तस्करीमध्ये पकडलेली 64 कासवं आसामला हवाई मार्गे रवाना करण्यात आली आहे. सुरुवात करूया जेम विशेषची. अफगाणिस्तानमध्ये अमेरिकन सैन्यानं घेतलेल्या माघारीनंतर तालिबानी अधिकच आक्रमक झालेत. तालिबाननं मागील 5 दिवसांमध्ये 8 राज्यांच्या राजधानीवर ताबा मिळवलाय. त्यासह अफगाणिस्तानच्या जवळपास 65% भूभागाचा ताबा घेतलाय. यामध्ये निमरूज प्रांताची राजधानी झारंज आणि कुंदूज शहरातील विमानतळाचाही समावेश. भारतानं अफगाणिस्तानला M-35 हेलिकॉप्टर भेट दिलेले होते. तेही तालिबान्यांनी कुंदूज शहरातील विमानतळावरून ताब्यात घेतले. अफगाणिस्तानातील परिस्थितीवर प्रसिद्ध क्रिकेटपटू राशिद खान यांनी जगभरातील नेत्यांना अफगाणिस्तानला वाचवण्याचे भावनिक ट्विट सुद्धा केले. या संदर्भात भारतावर काय नेमका परिणाम होणार आहे हेही सांगतायत आंतरराष्ट्रीय राजकारणाचे अभ्यासक शैलेंद्र देवळांकर. ज्यावेळेला तालिबानचं पहिलं शासन होतं 1996 ते 2001, त्या काळामध्ये जम्मू आणि काश्मीर मधल्या दहशतवादी ज्या कारवाया होत्या त्या मोठ्या प्रमाणावरती वाढल्या होत्या. कारण या दहशतवादी संघटनांना प्रशिक्षण हे तालिबानकडनं दिलं गेलेलं होतं. आणि आता आपण बघतो की जसं तालिबान हा अफगाणिस्तानमध्ये त्यांचा प्रभाव वाढायला लागलेला आहे, तसं भारताला अफगाणिस्तानमधले आपले 4 दूतावास जे आहेत ते बंद करावे लागलेले आहेत. भारताच्या तिथं $3 अब्ज पेक्षा जास्त मोठ्या गुंतवणुकी आहेत, विकासात्मक कामं चालली आहेत. त्यावरती अनेक भारतीय इंजिनियर्स कामगार तिथं काम करत आहेत. जर तालिबान सत्तेवरती आलं तर भारताला हे विकास कामं तिथं बंद करावे लागतील. त्यामुळे भारताचा जो एकूणच इंटरेस्ट आहे, संबंध आहेत अफगाणिस्तानमध्ये, ते धोक्यामध्ये येण्याची शक्यता येत्या काळामध्ये नाकारता येत नाही. तालिबान मधल्या कारवायांना पाकिस्तानचं समर्थन आहे असा आरोप अफगाणिस्तान आणि भारतानं केलाय. अफगाणिस्तानमधील या निर्णायक लढाईमध्ये भारताचं कसं नुकसान होत आहे जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. भारताचा ड्रीम प्रोजेक्ट रखडण्याची शक्यता आहे. इंधन आणि गॅस आयात करण्याची ही मोठी योजना आहे. इराणच्या चाबहार बंदराच्या मार्गे इंधन मिळवण्याचा प्रयत्न भारतानं केला होता. या प्रकल्पासाठी झारन शहर भारतासाठी प्रवेशद्वार ठरलं. भारतानं झारन शहरापर्यंत रस्ता तयार केला आणि त्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले. नव्या सिल्क रूटच्या माध्यमातून झारंजला हब बनवण्याचं भारताचं नियोजन आता फसण्याची शक्यता आहे. नेमक्या झारन शहरावर तालिबान्यांनी ताबा मिळवलाय. तालिबाननं पाकिस्तानच्या सीमेवरील अफगाण चौक्यांवर ताबा मिळवल्याचा दावा केलाय. BBC पश्तो सर्व्हिसनं दिलेल्या वृत्तानुसार तालिबाननं दक्षिण कंदाहार प्रांतातील दुरण मार्गावरील स्पिन बोल्डॅक जिल्हा, स्थानिक व्यापार मार्ग आणि बाजारपेठा ताब्यात घेतल्या. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये कंदाहार जवळील स्पिन बोल्डर क्रॉसिंगवर पांढरा झेंडा फडकताना दिसतोय.
अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मात्र पोस्ट आपल्या ताब्यात नसल्याचं वृत्त फेटाळलं आहे. सोशल मीडियावरील फोटोंमध्ये कट्टरतावादी पाकिस्तानी सीमेवरील सुरक्षा दलांशी संवाद साधताना दिसत आहे. तालिबाननं कोणताही प्रतिकार न करता सीमा ताब्यात घेतल्या असं बीबीसीला सांगण्यात आलं. तालिबान सीमेवरील अफगाण चौक्यांवर सतत ताबा मिळवत आहे, जेणेकरून त्यांना आर्थिकदृष्ट्या फायदा होईल आणि यामुळे ते अफगाण सरकार कमकुवत करू शकते. यापूर्वी अफगाणिस्तानच्या अधिकाऱ्यांनी इस्लाम कलान आणि तोरगुंडी यांना तालिबानच्या हाती गेल्याची पुष्टी केली होती. इस्लाम कलान सीमा चौकी इराण आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराचं केंद्र आहे. येथून सरकारला दरमहा सुमारे $2 कोटी महसूल मिळत असतो. तसंच तोरकुंडी शहर तुर्कमेनिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील व्यापाराचा महत्वाचा दुवाही ठरला आहे. अफगाणिस्तानात तालिबानचा वाढता प्रभाव पाहता तिथले भारतीय मायदेशी परतत असल्याचं पाहायला मिळतंय. भारत मजारे शरीफमधील वाणिज्य दूतावासातील कर्मचाऱ्यांना लवकरच स्थलांतरित करणार असल्याचंही मंगळवारी एका अधिकाऱ्यानं सांगितल्याचं इंग्रजी वृत्तपत्र द हिंदूच्या वृत्तात म्हटलंय. त्यापूर्वी भारत सरकारनं भारतीय नागरिकांसाठी एक आपत्कालीन विमान पाठवण्याचा निर्णयही घेतला होता. अफगाणिस्तानात संघर्ष वाढत असल्यानं व्यावसायिक विमानांची उड्डाणं बंद होण्याआधी भारतीयांनी तत्काळ तिथून निघण्यासाठी व्यवस्था करावी असं काबूलमधील भारतीय दूतावासानं म्हटलंय. तालिबानी सैनिक मजारे शरीफच्या जवळपास पोहोचले आहेत. मजारे शरीफहून नवी दिल्लीसाठी एक विशेष विमान येत आहे. मजारे शरीफ आणि त्याच्या आसपास राहणाऱ्या सर्व भारतीयांनी या विमानानं दिल्लीला परतण्यासाठी तयारी करावी ही विनंती त्यांनी केली आहे. ज्या भारतीय नागरिकांना या विशेष विमानानं निघायचं असेल त्यांनी 078589130 आणि 078589130 या क्रमांकावर त्यांचं पूर्ण नाव, पासपोर्ट क्रमांक आणि एक्सपायरी डेट व्हॉट्सअपद्वारे पाठवावी असं आवाहन मजारे शरीफमधील भारताच्या वाणिज्य दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी ट्विटरवर पोस्ट करत सांगितलं. संसदेचं अधिवेशन संपलं असलं तरी विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातला संघर्ष अजिबात संपताना दिसत नाहीये. संसदेचं पूर्ण अधिवेशन घोषणाबाजी गदारोळात वाहून गेलं असलं तरी आता हा प्रश्न संसदेच्या बाहेरही धगधगत राहणार आहे. राज्यसभेतील मध्यवर्ती टेबलावर चढणं, नियमपुस्तिका भिरकावणं, सभापतींच्या दिशेनं सचिवांच्या दिशेनं कागद भिरकावल्याचे व्हिडिओ आता समाज माध्यमात चांगलेच प्रसिद्ध होऊ लागले. संसदेत मारहाणीचे परस्परांवर आरोप होत आहेत. राज्यसभेत विरोधी पक्षाच्या सदस्यांना मारहाण झाली असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलाय. राज्यसभेत झालेल्या धक्काबुक्कीला मार्शल जबाबदार आहेत. आमच्या खासदारांना मारहाण झाली असं म्हणणाऱ्या विरोधकांना सरकारनं प्रथमच उत्तर देण्याचं ठरवलंय. विरोधकांनीच मारहाण केली असा उलट आरोप केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केला आहे. सड़क से संसद तक सिर्फ अराजकता अराजकता और अराजकता ये विपक्ष का एकमात्र एजेंडा रहा. ना जनता का हित, ना टैक्स पेयर के पैसे की फिक्र और ना ही संवैधानिक मूल्यों की गरिमा की फिक्र थी इनको. और जो घटा वो बहुत शर्मसार था, निंदनीय था. और एक घड़ियालू आंसू बहाने की बजाय इनको तो देश से माफी मांगनी चाहिए. संसदेचं पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर गुरुवारी विरोधी पक्षांनी विजय चौकापर्यंत संयुक्त मोर्चा काढला. काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील या मोर्चात 15 विरोधी पक्षांचे नेते सहभागी झाले होते. या दरम्यान राहुल गांधींनी सरकारवर गंभीर आरोप केले आणि सभागृहात खासदारांसोबत गैरवर्तन केल्याबद्दल भाष्य केले. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आरोप केला की राज्यसभेत पहिल्यांदा खासदारांना मारहाण करण्यात आली. बाहेरून लोकांना बोलावलं गेलं आणि खासदारांना मारहाण करण्यात आली. विजय चौक इथे आल्यानंतर राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही पॅगेसेसचा मुद्दा, महागाई, शेतकऱ्यांचा मुद्दा मांडला, कृषी कायद्याचा विरोधी केला, पण संसदेत बोलण्याची
आम्हाला अजिबात परवानगीच नव्हती असं राहुल गांधी म्हणाले. आज आम्हाला तुमच्याशी बोलण्यासाठी इथं यावं लागलं कारण आम्हाला संसदेत बोलण्याची अजिबात परवानगी नाही. ही लोकशाहीची हत्या आहे असं राहुल गांधींनी विजय चौकात. यावेळी शिवसेना खासदार संजय राऊत विरोधी पक्षांच्या मोर्चात सहभागी झाले होते. बाहेरून लोकांना संसदेत आणण्यात आलं. ज्यांनी मार्शलचे कपडे घातले आणि महिला खासदारावर हल्ला केला ही लोकशाहीची दररोज होणारी हत्या आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी यावेळी म्हटलं आहे. असं वाटलं की मी संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभा आहे असे राऊत पुढे म्हणाले. आज कॉन्स्टिट्यूशन पे, संविधान पर नरेंद्र मोदी, आरएसएस और उनके 4-5 उद्योगपति मित्र कर रहे हैं. जहां भी आप देखिए कॉन्स्टिट्यूशन पर आक्रमण हो रहा है. मुंबई शहरात एकीकडे रेल्वे प्रवास करता यावा यासाठी रात्रीपासून रांगा लावून लस घेण्यासाठी नागरिक धडपडत असताना लसच उपलब्ध नसल्यानं गेल्या 15 दिवसात लसीकरणात 64% घट झाली आहे. तसंच राज्यातील लसीकरणही रोडावलंय. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान 30% घट झाली आहे. पालिकेला गेल्या 10 दिवसात केवळ 1,49,000 मात्रा मिळाल्या असून त्यामुळे जुलैच्या शेवटच्या आठवड्याच्या तुलनेत ऑगस्टमध्ये लसीकरणात घट झाल्याचं दिसतंय. पालिकेला 10 ऑगस्ट पर्यंत 1,49,000 मात्रा मिळाल्या. यात कोविशिल्डच्या 1,01,000 आणि कोवॅक्सिनच्या 48,000 मात्रा मिळाल्या. लशीचा साठाच नसल्यामुळे पालिकेला 4 ऑगस्टला लसीकरण बंद ठेवावं लागलं. तर मंगळवारीही अपुरा साठा असल्यामुळे केवळ 53 लसीकरण कक्ष कार्यरत होते. या दिवशी शहरात 5,785 नागरिकांना लस देण्यात आली. मुंबईत लसीकरणात 64% घट झाली. मुंबई पालिकेला 10 ऑगस्ट पर्यंत 1,49,000 मात्रा मिळाल्या. पाहूया आणखी या संदर्भातला काही तपशील. मे महिन्यात 5,23,440 लसी मुंबईला मिळाल्या. जूनमध्ये 7,39,190 लसी मिळाल्या. जुलै महिन्यात 9,83,390 लसी मुंबई महापालिकेला मिळाल्या. ऑगस्ट महिन्यात 1,49,000 लसी या महापालिकेला मिळाल्या. राज्याला उपलब्ध झालेल्या लशीची मात्रा पाहूया. या संदर्भातला आणखी तपशील आपण जाणून घेऊया ग्राफिकच्या माध्यमातून. 1 ते 11 ते 20 जुलै 30,15,335 लसी या महाराष्ट्राला मिळाल्या. 21 ते 31 जुलै दरम्यान 39,84,627 लसी मिळाल्या. 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान 27,962 इतक्या लशी या महाराष्ट्र सरकारला मिळाल्या. तर 1 ते 10 जुलै दरम्यान 39,43,276 लसी त्यांना प्राप्त झाल्या. दीनदयाळ अंत्योदय योजना तसंच राष्ट्रीय ग्रामीण आजीविका मिशन अंतर्गत मदत मिळालेल्या महिला बचत गट आणि त्यांच्या सदस्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. या कार्यक्रमादरम्यान देशभरातील महिला बचत गट सदस्यांच्या यशोगाथांचा संग्रह, शेतीच्या उपजीविकेचे सार्वत्रिकीकरण करण्यासंदर्भात हस्तपुस्तिकेचे मोदी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. पहले मेरी कोई पहचान नहीं थी, लेकिन कृषि सखी बनने के बाद में एक बड़ी पहचान बन गई मेरी. और जो लोग मुझे नहीं जानते थे, आज कृषि सखी के नाम से मेरी परिचय है. सभी लोग आके मेरे यहाँ जैविक खेती कैसे करना है, जैविक कीटनाशक कैसे बनाना है, ये लोग आके जब मुझे पूछते हैं, गांव के लोग, और फोन भी आता है सर मेरे पास दूसरे राज्यों से, तो मुझे बहुत खुशी महसूस होती है कि मुझसे
दूसरे राज्य से लेके अपने प्रदेश के भी दीदी सभी फोन लगा के पूछते हैं, तो बहुत ही खुशी महसूस हो रही है सर। चंपा जी, आपने दिखा दिया है कि जब हमारी नारी शक्ति कुछ करने को ठान ले तो कैसे बदलाव ला सकती है। अब आप खुद तो सक्षम है, आप अपने गांव और दूसरे राज्यों की महिलाओं का भी सशक्तिकरण कर रही हैं। मेरा मानना है कि जब नारी सशक्त होती है, जी परिवार ही नहीं पूरा समाज और देश सशक्त होता है। आप इसका एक जीवता जागता उदाहरण है, बहुत बड़ा उदाहरण है। महिलांच्या आर्थिक उन्नतीचा राजमार्ग म्हणून बचत गट पुढे आले। बचत गटाच्या माध्यमातून अनेक महिलांचं सक्षमीकरण मोठ्या प्रमाणात होतंय। त्याचा फायदा आता देशातल्या ग्रामीण भागात दिसून येतोय। त्यामुळे ग्रामीण भागाप्रमाणे शहरी भागातील बचत गटांचं जाळं निर्माण होणं तितकंच गरजेचं आहे। महाराष्ट्रात सुद्धा बचत गटांचं जाळं मोठ्या प्रमाणात पसरलंय आणि त्याचा फायदा ग्रामीण भागातल्या महिलांना मोठ्या प्रमाणात मिळतोय। महिलांना जर आपला बचत गट तयार करायचा असेल तर तो कसा केला पाहिजे, त्यासाठी काय प्रक्रिया आहे तेही पाहूया। 10 ते 12 महिलांनी एकत्र येऊन एक गट स्थापन करावा। गटासाठी अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव नेमावा। जवळच्या राष्ट्रीयकृत बँकेत खाते उघडावे। MIS पोर्टलवर त्याची नोंदणी करावी। त्यानंतर बचत गटांना एक NIC क्रमांक मिळेल आणि तेथून त्यांचा प्रवास पुढे सुरू होऊ शकेल। बचत गटांची निर्मिती झाल्यावर बचत गटांना त्याचा फायदा कसा होऊ शकतो तेही पाहूया। बचत गटाच्या 3 महिन्यांच्या नोंदणीनंतर अ, ब, क अशी वर्गवारी केली जाते। 6 महिन्यानंतर आर्थिक क्षमतेनुसार 1 लाखापर्यंत कर्ज बचत गटांना मिळू शकतं। कर्जफेड केल्यानं आर्थिक क्षमता वाढून आणखी कर्ज मिळणं हे सोयीचं होतं। बचत गटाच्या क्षमतेनुसार लघु मध्यम कंत्राट मिळतात आणि ही कंत्राट शासनाकडून मिळू शकतात। उदाहरणार्थ शालेय पोषण आहार तयार करणे। वेळ झाली एका छोट्या ब्रेकची, लगेचच परत येतोय। कुठे जाऊ नका, पाहत रहा माझ्यासोबत जयम विशेष। राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादसह मराठवाड्यातील इतिहास आणि प्राचीन स्थळांची दुरवस्था झाली आहे। औरंगाबादमधील ऐतिहासिक 52 दरवाजांपैकी बोटांवर मोजण्या इतकेच दरवाजे सुस्थितीत आहेत, तर मराठवाड्यातील अनेक ऐतिहासिक वास्तू नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत। या ऐतिहासिक ठेव्याचं संवर्धन करण्यात यावं अशी मागणी मराठवाडा प्राचीन वस्तू संवर्धन समितीनं केली आहे। मराठवाड्यामध्ये राज्य संरक्षित स्मारकाच्या यादीमध्ये 185 स्थळं आहेत। म्हणजे अजिंठा वेरूळ सारखे जागतिक वारसा केंद्र आहेत ते वेगळे, त्यानंतर केंद्रीय पुरातत्व खात्याकडे असलेली स्थळं वेगळी। याच्याशिवाय राज्य संरक्षित स्मारक 185 आहेत आणि याच्याशिवाय अजून किमान हजारो तरी अशी स्थळं आहेत की ज्या ठिकाणी सुंदर मंदिरं, त्याच्यातले अप्रतिम अशा शिल्प असे आहेत आणि ह्याच्यातले काही चोरी गेलेची उदाहरणं आहेत की ज्यांची किंमत करोडो रुपयामध्ये आहे किंवा काही जणांची किंमत पण करता येणार नाही अशी आहे। या सगळ्यांचं जतन व्हावं, संवर्धन व्हावं, त्याची जागृती व्हावी, सर्वसामान्य लोकांना पण हे कळावं यासाठीची आमची तळमळ आहे। अशी कला साधना करणारे शेकडो शिल्पकार मराठवाड्यामध्ये अस्तित्वात होते, महाराष्ट्रामध्ये होते। आज हे त्यातलं कुणीही शिल्लक नाही। आज ह्या शिल्पकाराचे आम्ही दगड पुढे केलेले आहेत आणि जास्तीत जास्त रस्ता बनवताना
दगड फोडणारे शिल्पकार, दगड फोडणारे दगडफोडे आपण पाहतो आणि आम्हाला वाईट वाटतं की अरे अरे किती गुन्हा तानात हा दगड फोडतोय. पण हे दगड फोडणं आज दगडफोडेपण उरलेलं आहे. हा दगडफोड्यात एका काळचा अप्रतिम शिल्पकार होता. त्या शिल्पकाराला आपण नमन करूया. राज्य पुरातत्व विभागाच्या संरक्षित यादीत मराठवाड्यातील 185 स्थळे आहेत. पण यातील बहुतांश स्थळांची दुर्वस्था झाली आहे. तर करोडो रुपयांची शिल्प चोरीला जात आहेत. वेरूळ, अजिंठा लेण्यासह मराठवाड्यात जवळपास 900 लेण्या आहेत. त्याचं संवर्धन गरजेचं आहे. दख्खनचे ताज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बीबीच्या मकबरा इथून आढावा घेतलाय औरंगाबादचे आमचे प्रतिनिधी अशोक कारके. औरंगाबादची जागतिक स्तरावर ओळख आहे ती म्हणजे अजिंठा वेरूळ लेण्यामुळे आणि त्याचमुळेच औरंगाबादला राज्याच्या पर्यटन राजधानीचा दर्जा दिलेला आहे. औरंगाबाद बरोबर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणामध्ये ऐतिहासिक स्थळं आहेत. मात्र या सर्व स्थळांचं दुरावस्था होताना पाहायला मिळते. जर मराठवाड्याचा विचार केला तर राज्याच्या संरक्षण यादीमध्ये 185 ऐतिहासिक स्थळ आहेत ज्यांचं संवर्धन झालं पाहिजे असं राज्य सरकारचा म्हणते. मात्र याच्या बहुतांशी स्थळांची दुरावस्था होताना पाहायला मिळते. औरंगाबादचा जर विचार केला तर बीबीचा मकबरा, अजिंठा वेरूळ लेणे यासोबत इतर काही महत्त्वाच्या लेण्या आहेत, पर्यटन स्थळं आहेत. मात्र या सर्व स्थळांची दुरावस्था होताना पाहायला मिळते. औरंगाबादमधील 152 दरवाजे त्यापैकी बहुतांश दरवाजे नामशेष झालेत. फक्त 10 ते 12 दरवाजे आजच्या घडीला सुस्थितीत आहेत. त्यामुळे सर्व या ऐतिहासिक स्थळांचं संवर्धन झालं पाहिजे आणि येणाऱ्या पिढीला याची माहिती मिळाली पाहिजे अशी जी मागणी आहे जी या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांकडून होती. जर अख्ख्या देशाचा विचार केला तर 1200 पेक्षा अधिक लेण्या आहेत देशभरामध्ये. त्यापैकी जवळपास 900 लेण्या अख्ख्या मराठवाड्यात आहेत. त्यामुळे मराठवाड्यातील सर्वच जे ऐतिहासिक स्थळ आहेत त्यांचं संवर्धन झालं पाहिजे अशी भूमिका या क्षेत्रात काम करणारे तज्ज्ञ मंडळी व्यक्त करत आहेत. कॅमेरामन संतोष सिसाडचा अशोक कारके, जय महाराष्ट्र न्यूज, औरंगाबाद. मराठवाड्यातील दुर्वस्था झालेली प्राचीन स्थळे पाहूया. केदारेश्वर मंदिर हे बीड जिल्ह्यातलं आहे. ऐतिहासिक आहे. नांदेडचं होटल मंदिर समूह सुद्धा आहे. उस्मानाबादचं माणकेश्वर मंदिर, लातूरचं विठ्ठल मंदिर, जालन्याचं अनबा मंदिर आणि जालन्यामधलं चाराठाणा मंदिर ही प्राचीन स्थळे मराठवाड्यातील आहेत. त्याला ऐतिहासिक संदर्भ आहे. मराठवाड्यातील दुर्वस्था झालेले किल्ले सुद्धा पाहूया. औरंगाबादचा अंतूर किल्ला, औरंगाबादचा वेताळवाडी किल्ला हाही खूप महत्वाचा आहे, ऐतिहासिक वारसा आहे. उस्मानाबादचा परांडा किल्ला सुद्धा याचाही अंतर्भाव याच यादीत येतो. बीड मधला धारूर किल्ला, नांदेड मधला कंधार किल्ला मराठवाड्यातील दुर्वस्था झालेले हे किल्ले आहेत. लातूर मधला औसा किल्ला. आता दुर्वस्था झालेल्या मराठवाड्यातील लेण्याही पाहूया. औरंगाबाद मधल्या पितळखोर लेण्या या दुर्वस्था झालेल्या यादीमध्ये आहेत. औरंगाबाद मधली घटोत्कच लेणी सुद्धा तितकीच महत्वाची आणि पर्यटकांसाठी कायम महत्वाची राहिली आहे. तिची दुर्वस्था झाली आहे. आणि उस्मानाबाद मधली धाराशिव लेणी सुद्धा याच अवस्थेत आहे. लातूर मधली खरोसा लेणी ही या यादीमध्ये आहे. या सगळ्या मराठवाड्यातील दुर्वस्था झालेल्या लेण्या आहेत. दुबई स्थित अल अदिल ट्रेडिंगचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना रिटेल एमी माध्यम गृहातर्फे प्रतिष्ठेचा असलेला रिटेल एमी आयकॉन्स अवॉर्ड हा प्रतिष्ठित पुरस्कार दिला गेला. डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सर्व व्यवस्थापक मोहम्मद अल तहेने यांच्या हस्ते आणि दुबई डिपार्टमेंट ऑफ टुरिझम अँड कॉमर्स मार्केटिंगच्या अलायन्स अँड पार्टनरशिप विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लैला मोहम्मद सुहेल यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉक्टर दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दुबई स्थित अल अदिल ट्रेडिंगचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मसाला किंग डॉक्टर धनंजय दातार यांना रिटेल एमी माध्यम समूहातर्फे
नुकतंच रिटेल एमी आयकॉन अवॉर्ड हा प्रतिष्ठित पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं. डॉक्टर दातार यांनी मध्य पूर्व आणि उत्तर आफ्रिका विभागात रिटेल उद्योगाच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. दुबईतील सुप्रसिद्ध हॉटेल JW मार्क्विस इथे एका शानदार सोहळ्यात रिटेल एमी तर्फे मिडल ईस्ट विभागातील आघाडीच्या लीडर्सची यादी जाहीर करण्यात आली. डमॅक समूहाच्या प्रकल्प विभागाचे सरव्यवस्थापक मोहम्मद अल तेहने यांच्या हस्ते डॉक्टर दातार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या संदर्भात प्रतिक्रिया व्यक्त करताना डॉक्टर धनंजय दातार म्हणाले, या अवॉर्डसाठी मी सर्वांचे आभार मानतो. जगातील अत्यंत विश्वसनीय मीडिया हाऊस असणाऱ्या रिटेल एमी तर्फे आमच्या कामाची दखल घेतली जाणे हा एक मोठा सन्मान आहे. हा पुरस्कार एक प्रकारची माझी पत्नी सौ वंदना, मुले ऋषिकेश व रोहित आणि अडगलीच्या सर्व कर्मचारी वर्ग यांच्या पाठबळाचेच प्रतिबिंब आहे. डॉक्टर धनंजय दातार यांच्या चैतन्यशील नेतृत्वाखाली अल अदिल ट्रेडिंगने 9,000 भारतीय उत्पादनं UAEत आणण्यात महत्वाची भूमिका बजावली आहे. स्वतःच्या पिकॉक या ब्रँड अंतर्गत तयार पिठं, मसाले, लोणची, नमकीन अशा श्रेणींमध्ये 700हून अधिक उत्पादनं त्यांनी ग्राहकांना उपलब्ध करून दिली आहेत. अल अदिल समूह सक्रिय विस्ताराच्या टप्प्यात असून अलीकडे दुबईसह ओमान, बहारीन आणि सौदी अरेबियामध्ये नवी आउटलेट उघडली आहेत. अल अदिल समूहाचे लवकरच 50वे आउटलेटही दुबईत सुरू होत आहे. जय विशेषमध्ये इथेच थांबतो आहे. ताज्या बातम्यांसाठी आपण पाहत रहा जय महाराष्ट्र.